सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाचा भडका उडालाय। याचं कारण म्हणजे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंवरती बोचरी टीका केली आणि या टीकेला सुनील तटकरेंसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आता रायगडमधल्या महायुतीमधला हा वाद सोडवण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर असणार आहे। रायगडमध्ये महायुतीत वाद काही थांबेना, नाहीतर आम्ही त्यांनी दाखवावं आमदारकी सहित मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा आम्ही पुरत एकदा सांगतोय। पालकमंत्री पदाच्या वादाला नवं वळण। भरत शेठ का नको तर पालकमंत्रीच्या शर्यतीत आहे म्हणून महायुतीत आव्हान प्रति आव्हान। शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा। हे ज्या पद्धतीची भाषा बोलायला लागले त्यांना आम्हाला जशास तसं उत्तर द्यावं लागेल। रायगडच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे, कारण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंवर बोचरी टीका केली आहे। पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर या वादात आता ठिणगी पडली आहे। या वादामुळेच अदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती दिली गेली। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले इच्छुक असून शिवसेना आमदारांनी सुद्धा भरत गोगावलेंच्या नावाचा आग्रह धरलाय। विधानसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरेंनी आपल्यासह शिवसेनेच्या 3 आमदारांना पराभूत करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप भरत गोगावले आणि महेंद्र दळवींनी केलाय। की तुम्हाला कळणं गरजेचं आहे, भरत शेठ का नको तर पालकमंत्रीच्या शर्यतीत आहे म्हणून, आणि महेंद्र दळवी का नको तर तिकडं घारे निवडून यायला पाहिजे म्हणून। म्हणजे ह्या काही सेटलमेंट होत नाहीत ना। इकडे जैनबाईंची सेटलमेंट केली दळवीला पाडण्यासाठी, आणि आम्हाला केलं की भरत शेठ निवडून आले मंत्री झाले का पालकमंत्रीचे दावा करतील म्हणून आमच्यासाठी विधानसभेला प्रामाणिकपणे लोकसभेचं काम करून खऱ्या अर्थाने विधानसभेला आम्ही कसे पराभूत झाले याचं सगळं आकलन त्यांनी केलं। त्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं की कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्या बूथ यांना योगदान करून द्यायचं मतदारांना, अशी सगळी एकंदर परिस्थिती निर्माण केली। तटकरेंच्या विरोधात आपण केलेल्या आरोपात जर तथ्य नसेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊ असा थेट इशाराच गोगावलेंनी दिला। तर शिवसेना आमदारांच्या टीकेला राष्ट्रवादीनेही सणसणीत उत्तर दिलंय। आणि म्हणून आम्ही सांगितलं, जर आमची त्यांनी चूक दाखवली, त्यांच्या निवडणुकीला जर आम्ही काय केलं असेल तर आम्ही सांगितलं ना, आम्ही 2 बापाचे होऊ, नाहीतर आम्ही त्यांनी दाखवावं आमदारकी सहित मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा आम्ही पुरत एकदा सांगतोय। आम्ही असंच बोलत नाही आहे, लक्ष आलं का? माजी शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबाला नम्र विनंती आहे की शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा। हे ज्या पद्धतीची भाषा बोलायला लागले त्यांना आम्हाला जशास तसं उत्तर द्यावं लागेल। तटकरे हे शिवसेना आमदारांच्या निशाण्यावरती यायला कारणीभूत ठरलंय ते रायगड जिल्ह्यातलं स्थानिक राजकारण। राज्यात जुलै 2022 मध्ये झालेल्या सत्तांतराच्या वेळी शिवसेनेच्या आमदारांनी अनेक कारणं पुढे केली होती। रायगडच्या शिवसेनेच्या आमदारांनी तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे जिल्हा नियोजनाचा निधी देत नसल्याचा आरोप केला होता। महायुती सरकारमध्ये एकत्र आल्यानंतरही तटकरे आणि शिवसेना आमदारांमधल्या कुरबुरी काही कमी झालेल्या नव्हत्या। आता पालकमंत्री पदावरनं सुरू असलेल्या कुरबुरींवरनं रायगडमध्ये महायुतीतच आव्हान प्रति आव्हानाच्या फैरी झडू लागल्या। आता रायगडच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीतल्या कलगीतुऱ्यावर महायुतीचे नेते तोडगा कसा काढणार याची मात्र उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।